नमस्कार, मी डॉक्टर राधिका जोशी. आज मी तुमच्यापर्यंत आर्थरायटिस या विषयावरती माहिती देणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आली आहे. आपण बऱ्याच नातेवाईकांकडनं, मित्रमैत्रिणींकडनं ऐकतो की अरे मला आर्थरायटिसचा त्रास आहे, हवा बदलली, खूप काही काम केलं की माझे गुडघे दुखायला चालू होतात, पाठ दुखायला चालू होते. पण हा आर्थरायटिस म्हणजे नक्की काय? तो एकच प्रकारचा असतो का त्याच्यात वेगवेगळे प्रकार असतात? ते नक्की शरीरामध्ये काय बदल घडवून आणतात? ते बदल जर का घडले, आपल्याला आर्थरायटिस झाला, तर आपण कुठले उपचार घेऊ शकतो? कोणाकडे जाऊन ते उपचार घेऊ शकतो? तो बरा होऊ शकतो का? ह्याची आपण आज जाणकारी घेऊयात. आर्थरायटिस बद्दल बोलण्याआधी मी तुम्हाला एक नॉर्मल जॉईंट, आपल्या हातापायातले जे जॉईंट्स असतात, सांधे असतात, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. ही माहिती गरजेची आहे कारण हे जर का समजलं तर आपल्याला आर्थरायटिस होतो म्हणजे नक्की काय होतं हे समजेल. यामध्ये मी एक्सप्लेन करणार आहे आपल्या नॉर्मल हातापायातले जॉईंट्स कसे दिसतात, ज्याला आपण सायनोवियल जॉईंट असं म्हणतो. आता कुठलीही दोन हाडं जिथे एकत्र मिळतात तिथे एक जॉईंट तयार होतो. आता ही दोन हाडं इकडे मिळाली, इकडे एक जॉईंट तयार झाला. आता या हाडांना एक रबरासारखं पॅडिंग असतं, ज्याला आपण कार्टिलेज असं म्हणतो. या दोन हाडांमध्ये एक छोटीशी गॅप असते, इकडे एक छोटीशी गॅप असते. या हाडांना, ह्या जॉईंटला आधार द्यायला हे एक जॉईंट कॅप्सूल असतं. त्याच्यानंतर लिगामेंट्स असतात आणि मसल्स असतात. ह्या सगळ्याला आपण सॉफ्ट टिश्यूज असं म्हणतो. आता हे सॉफ्ट टिश्यूज आपल्याला नॉर्मल या एक्सरेवरती दिसत नाहीत, म्हणून ह्या जॉईंटचा पार्ट नसतो का, तर असं नाहीये. हे सर्व मिळून एक जॉईंट तयार होतो. आता हे जे कार्टिलेज आहे आणि हे जे सायनोवियल फ्लुइड आहे, हे ज्या कॅप्सूलमध्ये भरलेलं असतं, ते एक थिक फ्लुइड असतं, जेलीसारखं फ्लुइड असतं. ह्याचं काम काय असतं, तर जेव्हा आपण हालचाल करतो तर त्या सांध्यामधले घर्षण कमी करणं हे त्याचं काम असतं. आता आपण समजून घेऊयात आर्थरायटिस म्हणजे काय, ह्या जॉईंटमध्ये नक्की काय बदल घडतो. तर आर्थरायटिस म्हणजे काय, तर ह्या सांध्यामध्ये सूज येते, ते दुखायला चालू होतात आणि ते अखडतात. जसं जसं वय वाढतं तसं तसं हे जास्ती प्रमाणात होत जातं. आता आर्थरायटिस म्हणजे इन्फ्लमेशन होतं. इन्फ्लमेशन म्हणजे काय, तर हे सर्व गोष्टी, अखडणं, दुखणं आणि सूज येणं, हे कशामुळे होतं, तर कुठलीही आपल्याला जखम झाली तर बरी होण्याची ही पहिली पायरी आहे, म्हणजेच इन्फ्लमेशन होणं. आता इन्फ्लमेशन चांगलं असतं का, तर थोड्या प्रमाणात इन्फ्लमेशन चांगलं असतं, पण हे जर का जास्त प्रमाणात होत गेलं तर ते आपल्या जॉईंटसाठी हानिकारक ठरू शकतं. आणि म्हणूनच त्याची काळजी घेणं, योग्य वेळी उपचार करणं अतिशय महत्त्वाचं असतं. आता आपण बघूयात वेगवेगळ्या प्रकारचे आर्थरायटिस कुठले असतात. मोठ्या कॅटेगरीत डिव्हाइड करायचं झालं तर ते 5 प्रकारचे आर्थरायटिस आहेत. पहिला जो अतिशय कॉमन आहे तो म्हणजे डिजेनरेटिव्ह आर्थरायटिस. जसं जसं वय वाढतं तसं तसं या हाडांमधली झीज वाढत जाते. त्याच्यानंतर ही जी गॅप असते या जॉईंटमध्ये ती कमी होत जाते. त्याचे सायनोवियल फ्लुइड असतं, त्याचे कार्टिलेज असतं, तेही झिजतं, सायनोवियल फ्लुइड कमी होतं आणि म्हणून या हाडांमध्ये घर्षण जास्त वाढतं, म्हणून त्या हाडांना जास्त इजा होते आणि तिकडे जॉईंट इन्फ्लमेशन होतं आणि म्हणूनच ते सांधे अखडतात, सूज येते आणि आपल्याला दुखणं चालू होतं. आता दुसरा प्रकार म्हणजे इन्फ्लमेटरी आर्थरायटिस. आता ह्याला इन्फ्लमेटरी का म्हणतात, बाकी सगळ्या आर्थरायटिसमध्ये पण इन्फ्लमेशन होतं, पण ह्या आर्थरायटिसमध्ये विशिष्ट करून जास्त प्रमाणात इन्फ्लमेशन होतं, जे ह्याला आपण ऑटो इम्युन आर्थरायटिस असं पण म्हणू शकतो. आता ऑटो इम्युन म्हणजे काय, तर आपल्या शरीरातले जे रोगप्रतिकार करणारे पेशी असतात ते आपल्याच हाडावरती हल्ला करतात आणि तिकडे इजा करतात. यामुळे काय होतं, त्या हाडांची जास्तीत जास्त झीज होते, ही जी गॅप आहे ती अतिशय कमी होते, ते सायनोवियल फ्लुइड नाहीसे होतं, या जॉईंट कॅप्सूलमध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये इन्फ्लमेशन होतं. या प्रकारच्या आर्थरायटिसमध्ये आजूबाजूची जी कॅप्सूल आहे आणि लिगामेंट्स आहेत आणि मसल्स आहेत हे पण अफेक्ट होतात आणि हे जे लिगामेंट्स आहेत ते अतिशय सैल पडून ते जो जॉईंटला आधार देण्याचं काम आहे
हे करत नाहीत. म्हणूनच सांधे थोड्या प्रमाणात निखळून येऊ शकतात. म्हणूनच या प्रकारच्या आर्थरायटिसमध्ये आपल्याला आपले सांधे वेडेवाकडे होण्याची जास्त शक्यता असते. आता तिसरा म्हणजे इन्फेक्टिव्ह आर्थरायटिस. इन्फेक्टिव्ह आर्थरायटिस म्हणजे काय होतं तर कुठलेही बॅक्टेरिया, व्हायरस किंवा फंगस ह्या जॉईंटमध्ये जाऊन त्याच्यावर हल्ला करतात, तिथे पस निर्माण करतात, तिथे इन्फ्लमेशन होतं आणि पुन्हा या हाडांची झीज व्हायला चालू होते आणि ते आपलं दुखायला चालू होतं. चौथा म्हणजे मेटाबॉलिक आर्थरायटिस. म्हणजे आपल्या पचनक्रियेमध्ये जर का काही बदल झाले तर आपल्याला हा प्रकारचा आर्थरायटिस होऊ शकतो. तर यामध्ये काय होते तर जर का एक प्रकार म्हणजे ह्याच्यातला गाऊट आहे, त्याच्यामध्ये जर का आपल्या युरिक ॲसिड लेवल्स वाढलेले असतील तर ते युरिक ॲसिड क्रिस्टल्स जे असतात ते आपल्या जॉईंटमध्ये जाऊन बसतात आणि त्याच्यामुळे आपल्याला इन्फ्लमेशन होतं आणि ते जॉईंट्स आपले दुखायला चालू होतात, ते अखडायला चालू होतात आणि तिकडे सूज येते. पाचवा म्हणजे जुवेनाइल आर्थरायटिस. हा असा आर्थरायटिस आहे जो लहान मुलांमध्ये दिसून येतो. आता डिजनरेटिव्ह आर्थरायटिस म्हणजेच ह्याच्यामध्ये ऑस्टिओआर्थरायटिस येतो आणि स्पॉन्डायलोसिस येतो. ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे आपल्या हातापायांच्या ज्या सांध्यांमध्ये आपल्याला डिजनरेटिव्ह आर्थरायटिस होतो त्याला ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतात. आणि अशाच प्रकारचा आर्थरायटिस जो आपल्या मणक्यामध्ये होतो त्याला स्पॉन्डायलोसिस म्हणतात. इन्फ्लमेटरी किंवा ऑटोइम्यून ह्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. ऱ्युमॅटॉइड आर्थरायटिस ज्याला आपण आमवात असं म्हणतो. सोरायटिक आर्थरायटिस याच्यामध्ये आपली त्वचाही काही प्रमाणात अफेक्ट होते. आणि अँकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस म्हणजे काय तर याच्यामध्ये आपला मणका अफेक्ट होतो. या मणक्यांच्या आर्थरायटिसबद्दल मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये जास्त सविस्तर बोलेन. इन्फेक्टिव्ह आर्थरायटिस मी मगाशी म्हटलं तसं त्याला सेप्टिक आर्थरायटिस पण म्हणतात. बॅक्टेरिया, व्हायरस किंवा फंगस त्या जॉईंटमध्ये जाऊन त्याच्यावर हल्ला करून तो अफेक्ट करतात, त्याला आपण इन्फेक्टिव्ह आर्थरायटिस म्हणतो. मेटाबॉलिक म्हणजे गाऊट. मी मगाशी म्हटलं तसं युरिक ॲसिडचे जे क्रिस्टल्स असतात ते त्या जॉईंटमध्ये जाऊन बसतात आणि म्हणून तिकडे आर्थरायटिस होतो. आणि जुवेनाइल ह्याच्यामध्ये 5 प्रकार आहेत. सिस्टेमिक, ऑलिगो आर्थरायटिस, पॉलीआर्थरायटिस, सोरायटिक आणि एन्थेसायटिस. ह्याच्याबद्दल आपण नंतरच्या व्हिडिओजमध्ये माहिती घेऊयात. आता नक्की ह्या आर्थरायटिसमुळे कुठकुठले जॉईंट्स अफेक्ट होतात तर वेगवेगळ्या आर्थरायटिसमध्ये वेगवेगळे जॉईंट्स अफेक्ट होतात. डिजनरेटिव्ह आर्थरायटिसमुळे सर्वात जास्त गुडघे, खुबे, खांदे आणि आपला मणका हे अफेक्ट होऊ शकतो. त्याच्यानंतर आमवातामध्ये ऱ्युमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये आपल्या हातापायांची बोटं, मनगटं किंवा घोटे हे जास्त प्रमाणात अफेक्ट होतात. त्याच्यानंतर गाऊट हा जास्ती करून आपल्या पायाच्या अंगठ्याला अफेक्ट करतो. त्याच्यानंतर इन्फेक्टिव्ह आर्थरायटिस असतो तो आपल्या कुठल्याही जॉईंटला अफेक्ट करू शकतो. आणि मणक्यामध्ये हे सर्व प्रकारचे आर्थरायटिस आपल्याला बघायला मिळू शकतात. आता ह्या आर्थरायटिसचे नक्की कारणं काय आहेत, आपल्याला आर्थरायटिस का होतो तर असं एक विशिष्ट कुठलंही कारण नाहीये. वेगवेगळ्या आर्थरायटिसची वेगवेगळी कारणं असू शकतात. पण सर्वात कॉमन कारणं म्हणजे काय तर जसं वय वाढतं तशी झीज वाढते आणि म्हणून आपल्याला आर्थरायटिस होतो. किंवा आपल्या रोगप्रतिकारक शक्ती जर का आपली बिघाड झाला त्याच्यामध्ये तर आपल्याला आर्थरायटिस होऊ शकतो. आपल्याला कुठलीही इजा झाली असेल, इंजुरी झाली असेल, फ्रॅक्चर झालं असेल तर आपल्याला आर्थरायटिस लहान वयात म्हणजे कमी वयात होऊ शकतो आणि तिकडली झीज जास्त प्रमाणात ॲक्सेलरेट झालेली असते. त्याच्यानंतर आपलं जे मेटाबॉलिझम आहे, पचनक्रिया आहे, त्याच्यामध्ये जर का काही बिघाड झाला असेल तर आपल्याला आर्थरायटिस होऊ शकतो. आणि शेवटचं कारण जे असू शकतं म्हणजे जेनेटिक, आपल्या जीन्समध्ये काही बदल झाला असेल तर होऊ शकतो. आता ह्या आर्थरायटिसचे सिम्पटम्स, या आर्थरायटिसची लक्षणं कुठली तर सूज येणे, सांधे अखडणे, ते सांधे लालसर पडणे किंवा दुखणं ही सर्वात कॉमन दिसणारी आपल्याला लक्षणं आहेत. किंवा आपले डिफॉर्मिटीज म्हणजे आपल्या पायांना बाक येणे, हातापायाची बोटं वेडी वाकडी होणं वगैरे हे आपल्याला साधारण आर्थरायटिसची लक्षणं आपल्याला माहिती आहेत. पण सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे फटीग, थकवा येणे. मी थोडंसं काही काम केल्यानंतर थकून जातो, हे जे आहे ते पण आर्थरायटिसचं लक्षण आहे.
तर आता आर्थरायटिसचे पेशंट सर्वात जास्त कुठली तक्रार घेऊन येतात, तर फटीग, थकवा येणे, मी अतिशय लवकर दमून जातो ही, त्याच्यानंतर सांधे दुखणे ही अतिशय कॉमन कंप्लेंट आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक अस्वस्थता. हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे जे आर्थरायटिसचे पेशंट्स अतिशय स्ट्रगल करतात. थोड्या थोड्या गोष्टींमुळे त्यांची चिडचिड होते की मी काहीही केलं तरी माझे सांधे दुखायला चालू होतात, सकाळी उठल्यानंतर माझे सांधे आखडलेले असतात, त्यामुळे मला हालचाल करणं अवघड जातं, ह्याच्यामुळे चिडचिड होते. किंवा मला आर्थरायटिसमुळे फार काही गोष्टी करता येत नाहीत, माझ्या आवडीच्या गोष्टी करता येत नाहीत, मला ट्रेकला जाता येत नाही किंवा मला जास्त खेळता येत नाही, ह्याही काही तक्रारी असतात. आणि ह्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य थोडंसं अफेक्ट झालेलं असतं. काही लोकांना डिप्रेशन येतं ह्या आर्थरायटिसमुळे की माझं हे दुखणं कधीच बरं होणार नाही आहे, मी कायम हे दुखणं घेऊनच जगणार आहे, असंही काही लोकांना वाटतं. तर आपण बघूयात आर्थरायटिक फ्लेअर्स म्हणजे काय. आर्थरायटिक फ्लेअर म्हणजे असा काळ असतो ज्यामध्ये ही जी लक्षणं आहेत ती जास्त वाढलेली असतात. आता हे कशामुळे होतं, तर मानसिक तणावामुळे, वाढलेल्या मानसिक तणावामुळे होऊ शकतं, हवामानातल्या बदलांमुळे होऊ शकतं. जर का जास्त थंड हवामानात तुम्ही गेलात किंवा थंडी पडली तर ते सांधे जास्ती आखडतात किंवा हे जे आर्थरायटिसचे सिम्पटम्स आहेत ते जास्त आपल्याला दिसून येतात. तुम्ही कुठल्याही रोजच्या कामांमध्ये काही बदल केलात, काही जास्त कामं केलीत तरी आपल्याला हे दिसून येतं. आपल्याला कुठलाही आजार झाला असेल किंवा इन्फेक्शन झालं असेल, ताप आला असेल किंवा असं काही इन्फेक्शन झालं असेल तरी आपल्याला हे आर्थरायटिसचे सिम्पटम्स जास्त दिसून येतात. आपलं जर का वजन वाढलं असेल तर त्या सांध्यांवरती जास्त प्रमाणात ताण पडतो, आपल्याला हालचाल करताना जास्त कष्ट घ्यायला लागतात आणि म्हणूनच हे सुद्धा एक कारण आहे आर्थरायटिसचे सिम्पटम्स वाढण्याचं. आता आपण बघूयात ह्या आर्थरायटिस फ्लेअर्स बरोबर आपण कसे निभावून नेऊ शकतो, आपण काय काय गोष्टी करू शकतो की आपल्याला याचा कमी त्रास होईल. तर ॲक्टिव्ह रेस्ट म्हणजे काय, तर काही हालचाल करायचीच नाही का, तर असं नाही आहे. थोड्या प्रमाणात हालचाल अतिशय महत्त्वाची आहे, थोड्या प्रमाणात एक्सरसाइज अतिशय महत्त्वाचे आहेत, पण जी कामं आपण जास्त वाढवलेली आहेत ती थोडीशी कमी करायची, थोडीशी रेस्ट जास्त घ्यायची, 2 कामांमध्ये थोडीशी 5 मिनिटाची रेस्ट का होईना घ्यायची. ह्याला आपण ॲक्टिव्ह रेस्ट असं म्हणतो. मानसिक तणाव कमी करायचा प्रयत्न करायचा. ह्याच्यासाठी तुम्ही जर का सायकॉलॉजिस्टशी संपर्क साधला तर तोही तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही या सर्व गोष्टींबरोबर कसं डील करू शकता. त्याच्यानंतर गार किंवा गरम पाण्याचा शेक घेऊ शकता. आता हे कुठला टाईपचा आर्थरायटिस आहे ह्याच्यावर अवलंबून असतं. काही आर्थरायटिसमध्ये तुम्हाला गरम पाण्याचा शेक उपयोगी ठरू शकतो तर काही ह्याच्यामध्ये गाऱ्याचा. जेंटल एक्सरसाइजेस म्हणजे थोड्या प्रमाणात एक्सरसाइजेस करायचे. आता ह्यासाठी तुम्ही अतिशय महत्त्वाचं आहे की एका फिजिओथेरपिस्टशी कॉन्टॅक्ट करा आणि त्याच्याबरोबरही चर्चा करा की अशा वेळेस मी नक्की काय करू शकतो. आता आर्थरायटिसच्या ट्रीटमेंटमध्ये कोण कोण सहभागी असतं, तर मेडिकल स्पेशालिस्टमध्ये ऑर्थोपेडिक सर्जन आणि ऱ्युमॅटॉलॉजिस्ट आणि अलाइड हेल्थ प्रोफेशनल्समध्ये फिजिओथेरपिस्टचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे. ऑक्युपेशनल थेरपिस्ट, डायटिशियन, जर का तुमचं वजन वाढत असेल तर डायटिशियनचा रोल असू शकतो आणि सायकॉलॉजिस्ट, मानसिक तणावासाठी तुम्हाला सायकॉलॉजिस्टशी संपर्क साधणं महत्त्वाचं आहे. एका फिजिओथेरपिस्टचा काय रोल असतो, तर तुम्हाला वेदनांमधनं मुक्त करणं, सांध्यांना आधार देणारे जे स्नायू असतात त्याच्यामधली ताकद वाढवणं, सांध्यांमधली हालचाल परत आणणं, तुमची जी रोजची वेदनारहित हालचाल करण्याची, कामं करण्याची जी क्षमता असते ती जपणं, तुम्हाला आलेला जो थकवा असतो तो कमी करणं. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोल सेटिंग. तुम्हाला या ट्रीटमेंटमधून नक्की कुठला टप्पा गाठायचा आहे हे ठरवणं, हे फिजिओथेरपिस्ट बरोबर तुम्ही चर्चा करून ठरवणं आणि तो गोल साधणं. आता फिजिओथेरपिस्ट तुमच्यासाठी काय काय करू शकतो,
एखादी हालचाल वेदनारहित योग्यरित्या कशी करायची हे तुम्हाला शिकवू शकतो. तुम्हाला जर कुठल्याही आधाराची गरज असेल, काठी किंवा वॉकर याची गरज असेल, तर ती बरोबर ओळखून योग्यरित्या ते कसं वापरायचं हे शिकवू शकतो. तुम्हाला वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स कुठल्या अवेलेबल आहेत, कुठल्या तुम्हाला गरजेच्या आहेत हे तुम्हाला सुचवू शकतो. तुमच्या घरामध्ये जर का तुम्हाला काही बदल करण्याची गरज असेल, जसे की टॉयलेटचं सीट उंच करून घेणे किंवा बेडची हाईट वाढवणे, सोफे किंवा चेअर्सची हाईट वाढवणे इत्यादी गोष्टी तुम्हाला सुचवू शकतो. या सर्व ट्रीटमेंटमध्ये पेशंट सेंटर्ड केअर अतिशय महत्त्वाचं आहे. कुठलीही एक ट्रीटमेंट सर्व लोकांना लागू होऊ शकत नाही. का? तर प्रत्येक लोकांच्या तक्रारी वेगळ्या असतात, प्रत्येक लोकांचे गोल्स वेगळे असतात, प्रत्येक लोकांना वेगवेगळ्या टाईपचा आर्थरायटिस असू शकतो. म्हणूनच एक ट्रीटमेंट सगळ्यांना लागू होऊ शकत नाही. आणि ह्यासाठीच तुम्हाला तुमच्या डॉक्टरशी, फिजिओथेरपिस्टशी चर्चा करून ही गोष्ट ठरवता आली पाहिजे की तुम्हाला नक्की काय गोल साधायचा आहे, तुमच्यासाठी कुठली ट्रीटमेंट योग्य आहे हे तुम्ही तुमच्या फिजिओथेरपिस्ट बरोबर चर्चा करून ठरवू शकता. माझा नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे लो बॅक पेनवरती. लो बॅक पेन कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे असतात, सगळ्यांची एकच तक्रार असते का वेगवेगळ्या तक्रारी असतात, त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात का, तो कसा मॅनेज करायचा याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊयात. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला या व्हिडिओबद्दल कुठल्याही शंका असतील, कुठलेही बदल सुचवायचे असतील तर प्लीज एक कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला या ईमेल ॲड्रेसवरती तुम्ही संपर्क साधू शकता. आणि कुठल्याही तुमच्या शंका असतील, तुम्हाला जास्तीची माहिती हवी असेल, कुठल्याही चर्चा करायच्या असतील तर तुम्ही मला या ईमेल ॲड्रेसवरती मेल करू शकता. मी त्याचं लगेच उत्तर देईन. धन्यवाद.